हाय गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आणि आज पतंग उडवायचं, पतंग कडकमध्ये. दुपार होऊन गेले, सकाळनं झोपलो होतो. भाऊ पतंग दे. पतंग उडून चक्क किती वर्ष झालं मला आठवत पण नाही पतंग कधी उडवलेले. आमचं घर इथं साईडलाच आहे. हे जे आहे ना, हे आमचं घर आहे. वातावरण बघा, ढग वगैरे कसं चांगलं मस्त झालं. तर असं ढग आहेत ना सिटीमध्ये बघायला मिळत नाही. तर क्लीन आहे का? द्या चांगली बघून द्या एखादी पतंग. खाल्लं नाही मस्तपैकी आज पतंग उडवायची पाहिजे. उडवायची काय आता जर एक पतंग घेतले, हे अशा कलरची हर घर तिरंगा बघणारे ट्रायल कशी उडते वगैरे. जर चांगली उडली तर अजून एखाद दुसरी मस्तपैकी. हां, सुतोय नाही का आपल्या घरी असं? चल, तर ही जर पतंग चांगली उडली, ह्याची कामटी पिचक ते होते पिचकुनी फक्त. ठीक आहे, बघू काय विषय होता. आता ह्याला मंजुळ करायचं किंवा मंजुळ करायचं. मंजुळ तर काय, अजून घरी 2 पतंग आहे. मला त्यांनी सांगितलं नाही. ही एक पतंग आहे, तिकडे एक पतंग आहे. ती एक ह्याला शिफ्टीची गरज नाही, ह्याला शिफ्टीची गरज आहे. तर मी ही उडवणार आहे, शंभू ते उडवल. आता ह्याला मंजुळ करतो मस्तपैकी असं. तुम्हाला माहिती असं आजीला म्हणावं नाही, सुईद्वारा नाही, आजीला म्हणावं सुतळीत. ह्याचं मंजुळ केलं हे असं. इथे गाठ बांधलेले, इथे गाठ बांधलेले होल पाडून. आणि हे बराबर मापात आलं पाहिजे. हे जर मापात नाही आलं तर पतंग अशी मिसबॅलन्स होते किंवा असे गिरट्या मारते सारखी. ओके, तर काहीच गाडी तिथं लावले. हे आमचंच रान आहे. ही पुढचा ऊस दिसतं ना, ते आमचंच आहे. आमच्या साईडलाच इथं तळ आहे. तर त्या तळावर आता वार आहे ना, घरापाशी वारं नव्हतं म्हणून गाडी घेऊन डायरेक्ट पतंग घेऊन इकडं तळ्यावर आलोय पतंग उडवायला. ठीक आहे, वाट कुठं नाही, लय लांब आहे का? मग गाडी इकडं पुढं सावलीत आणलीच ती आला का मला. तर काय जे ही जी पतंग आहे ना, ही ह्याला शेपटी लागते. आणि ही पतंगीला शेपूट लागत नाही. शेपूट म्हणजे खाली त्याला काहीतरी जड लागतं. म्हणजे आता सध्याला तर मी त्याला सुतळी लावले. तर त्याला तर त्या पतंगीला आहे ना सुतळी लावलेले आता सध्याला. तर हां, पिल्या पण आलाय. मग कुठं हळूच्या रे, हळूच्या चल की हा षटकत चल. तर काय, हे आमच्या गावातलं तळ आहे. अशा प्रकारचं आमचं रान आहे ना, त्या साईडला ते ऊस दिसतंय का, ते आमचं स्वतःचा ऊस आहे. ते रान तिथं बॉल पण आहे कोणाचा तरी. हे ठीक आहे, असू दे, काय विषय नाही. गाईज वारच नाही, कुठून वारं नाही, पाला पण हलत नाही, कुठला वारच नाही, पतंगच उडत नाही. ती शिफ्टीवाली पण ट्राय केली, तिकडं वरतून ट्राय केली, आणि ही पण ट्राय केली, पतंगच उडत नाही. पचकावं लागलं चांगलं. पोपट झाला पोपट. ठीक आहे, आम्ही ट्राय करू. मला चिक्क घाम आलाय, घाम आलाय घाम. ठीक आहे, तिकडे शंभू गेला दुसरी पतंग आणायला, शेपटीवाली पतंग आणायला गेला तो. ही पतंग पण उडत नाही. बघू आता अजून ट्राय करतो. नाही उडली तर घरी जातो. ठीक आहे, बाद झालं. पोपट झाला पोपट. काहीच पतंग बघा, वार काहीच नाही आहे. मी जर इकडं पळत गेलो ना, तरी पण पतंग खालीच येते. धर पतंग धर सोड म्हणल्या, सोड. 1 2 3 सोड. बघा अशी काहीच होती जाते पतंग एवढीच. ह्याच्यावर पळत जावं लागतंय मग, आहे का? ऐक, पोपट झाला पोपट चांगला. वारच नाही तर काय करणार. ठीक आहे, काय विषय नाही. आवरतो, गुंडाळा करतो. जरा गुंडाळा रे, चाल. बाद झालं नाटकं पतंगीची. चला पतंग बघा, काहीच पतंग बघा, पतंग बघा, पळत आलं पतंग उडवायला. एवढीच उडते आणि थांबलो की खालीच येते. ऐक, बाद झालं. चला आता नको, बस. काय लागा पतंग पण उडली नाही. द्वार आता काय माहिती की वारं नव्हतं का काय. द्वार आहे की नीट, द्वाराला काय झालं, बोक आलाय का द्वाराला. तर काहीच मला माहीत आहे, ही जे संक्रांत फेस्टिवल आहे ना, हे आपल्याकडे पतंग उडवायचं फेस्टिवल नाही आहे. आपल्याकडे नागपंचमीला पतंग उडवतात ते. पण मी घरी बसून बोर झालो, मला चला पतंग उडवायची.
म्हणून पतंग उडवायला आलतो. ओके, तर पतंग काही उडली नाही आमची, वारं नव्हतं त्यामुळं. आत्ता त्याला वारं काहीच नाही, काहीच. चक्क घामाघूम झालो आहे मी पळून पतंग उडवण्यासाठी, पण पतंग काय उडली नाही आमची. तर आम्ही आता डायरेक्ट घरी. ओके चला. हे आमचं रान आहे ऊसाचं, हे पुढचं दिसतं ना शेड वगैरे. तर काहीच हा संक्रांत हा सण आहे ना हैदराबादमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, ह्या 2 राज्यामध्ये आहे ना मोठा उत्सुकतेने सेलिब्रेट केला जातो असं म्हणता येईल. तिथं आहे ना संक्रांतीला पतंग पण उडवते. तर आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये लातूर साईडला वगैरे उडवते ती पतंग संक्रांतीला, पण मेजर सोलापूर जिल्ह्यात किंवा पुणे जिल्हा ह्या साईडला आहे ना, किंवा मुंबई साईडला, ह्या सोलापूरच्या ह्या साईडला आहे ना, तर इकडं नागपंचमीला पतंग उडवते ती किंवा झोका वगैरे खेळते ती. तर हे आता मला काही काम नव्हतं, मी जस्ट बोर झालतो. मग शंभूपाशी पतंग पण होत्या, म्हटलं ठीक आहे चला पतंग उडवायची तर उडवायची म्हणून गेलो. ओके, तर आज आमच्या पिल्याचं बोरनान आहे संध्याकाळी, तर मला डेकोरेशन पण करायचं. त्यासाठी पिल्या आमचा नटणारे आज छान छान पुंगू आमची. ये काय घालतं रे ए पुंग. आमचं पिल्याचं आज बोरनान आहे, त्यामुळे त्याला छान नटवायचं आहे आणि इथं डेकोरेशन पण करायचं. आता ते काम करायचं आहे मला. ठीक आहे, तर तिकडं काय पचका झाला सगळं, पतंग बितंग उडायला नाही, काय विषय नाही. ओके, तर काहीच कुर्राडीत गेलतो. पहिल्यांदा तर बोर आणि काय आणलं, बोर आणि काय आणलं रे आपण, मोबाईल एक नीट करायला टाकला होता. मोबाईल एक काय विषय झाला आहे, मोबाईलचा आहे ना, मोबाईलचा पासवर्ड विसरला आहे आणि फिंगरप्रिंट पण नाही आहे त्याला. तर ते मोबाईल एकदा त्याला सॉफ्टवेअर मारायचा किंवा मग रिसेट करायला टाकला आहे. ते एक नंतर सांगतो म्हणला आहे. ठीक आहे, ते काय आज होणार नाही, उद्याच आणता येईल त्याला. आणि दुसरी गोष्ट, फोटो काढून आणायचे राहिले होते कालचे, ते फोटो काढून आणले होते ना. आत्ता आहे ना पिल्याचं बोरणार नाही, त्यामुळे फुगवतो. ह्या साईडला फुगं ठेवलेलं आहे, तर म्हणजे फुगवून ठेवलेलं आहे, तर अजून फुगवायचं बाकी आहे. ओके, तर असा विषय आहे. तर काय असं डेकोरेशन केलं आणि बोरनान आहे ना चौकटीच्या मध्येच असतं, त्यामुळं चौकटीला करत असं डेकोरेशन केलं आहे. ठीक आहे, आणि खाली पण फुगं ठेवलेत, असं छोटंसं डेकोरेशन केलं आहे. ए अरे हे तिकडे सारे तिकडे राहतात तिथं. पाठीमागं बोरनान म्हणजे सगळं ते चिवडा वगैरे, बोरं वगैरे असतात, त्यात बिस्किट चॉकलेट वगैरे असतात ना, ते लहान मुलं ते लुटायला आलेलं आहे. ते ठीक आहे, ते एवढं कालवा केला आहे ना त्यांनी तिथं, ते पिल्या लागला जोर रडायला. एक तर तो दिवसभर झोपलेला नाही, मागाशी कुर्राडीत पण नेलं त्याला, थोडंसं काम होतं म्हणून, फोटो वगैरे काढायचं होतं म्हणून, तर तो झोपलेला पण नाही. त्या एवढा वैतागला ना, एवढा रडतोय जोरात. हे पोरांचं झालं आहे लुटायचं. आज जास्त करून बोरनानं जायचंय आणि ही गँग आहे, टोळी आहे ह्यांची पूर्ण. आता 2 ठिकाणी झालंय, आता इथलंही झालंय, अजून ते दुसरीकडे जाणार तिथलं, एवढा गोळका सगळा. ठीक आहे, तर काहीच बोरनान म्हणजे काय असते, बोराची आंघोळ असते लहान मुलाला जे जन्मलं किंवा जन्मून त्याची पहिली संक्रांत वगैरे आहे ना, तर त्याला बोरनान असते. तर ते विषय काय असतं, ते चुरमुरं, बोरं, ऊस वगैरे सोललेला, चॉकलेट्स किंवा काय गोड वस्तू वगैरे असते लहान मुलांसाठी. तर त्याची त्याला आंघोळ घातली जाते आणि ते कशासाठी असते की मुलाच्या आरोग्यासाठी, हेल्थसाठी किंवा मग निगेटिव्ह एनर्जी जाण्यासाठी असं त्याला स्नान घातलेलं जाते. ओके, तर त्यासाठी बोरनान असते. ओके, तर काहीच पिल्ल्या दिवसभर झोपला नव्हता आणि नंतर बोरनांच्या टायमाला एवढा रडलाय ना, खूप रडलाय. आणि विषय काय झाला, ते जेव्हा त्याच्या अंगावरती ते चुरमुरं वगैरे टाकलं ना, तर पोरांनी अशी झडप घातली आणि त्याला खाली पाडलं. थोडासा धक्का लागला, थोडा पडला म्हणजे थोडा कल्ला होता, आणि त्या टायमाला इतका रडला जोरास, लय रडला. ठीक आहे, काही विषय नाही. तर आत्ता तो झोपलाय, तो झोपी गेलाय. आत्ता वाजले ते 9:38 झाले, ते
नावावरती झाल्या त्या एक इंस्टाला रील अपलोड केली शूट करून. तर मी इंस्टाला कधी कधी रील अपलोड करतो, जसं मनाला वाटेल तर करतो, असं डेली करत नाही. जर तुम्हाला फॉलो करायचं असेल तर इथं दिलं असेल, इथं वगैरे कुठं दिलं असेल तर फॉलो करा. तर ओके गाईज, आजच्यापुरतं इथंच थांबू. व्हिडिओ आवडला असता तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, पीस.